नमस्कार. आज आपण कृष्णकुंज बातमीपत्रामार्फत आज आपण सातारा जिल्ह्यातल्या औंध या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध या गावामध्ये आलेलो आहोत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जी संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं औंध या गावाकडून शिकण्यासारखी आहे. या औंधच्या राजाने इथल्या कलेला, इथल्या खेळाला प्रोत्साहन दिलं. त्याच माध्यमातून आज औंध येथे औंध आर्ट हेरिटेज या संस्थेचं उद्घाटन होणार आहे. इथल्या जे कलाकार आहेत, इथले जे चित्रकार आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, इथे नवीन चित्रकार तयार व्हावं, ही मागची भावना या ठिकाणी मान्यवरांनी व्यक्त केलेली आहे. हे आहे औंधमधील बापटवाडा. याला बापट सदनही म्हटलं जातं. या वाड्यामध्ये एक ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम सध्या चालू आहे. या भागातल्या चित्रकारांना प्रोत्साहन मिळावं, नवीन चित्रकार तयार व्हावे म्हणून काही युवक झटत आहेत. त्या माध्यमातून औंध हेरिटेज सेंटर या ठिकाणी तयार होत आहे. औंध आर्ट गॅलरी ही त्या माध्यमातून सगळ्यांसाठी आज खुली होत आहे. छान छान मूर्ती या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या. इथल्या कलाकारांनी, महाराष्ट्रातल्या कलाकारांनी तयार केलेल्या मूर्ती फार सुंदर होत्या. देशभरातील अनेक चित्र या ठिकाणी लावण्यात आलेली होती. इथल्या भागासाठी, इथल्या चित्रकारांसाठी खऱ्या अर्थानं ही पर्वणीच म्हणावी लागेल की औंध हे गाव सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार पुढं गेलेलं गाव आपल्याला म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील अनेक गावांमधली संस्कृती इथं अभ्यासाला भेटते. त्याच माध्यमातून इथं चित्र प्रदर्शन फार सुंदररित्या मांडण्यात आलेलं आहे. त्या प्रदर्शनाला आज आम्ही भेट दिली. इथं देशभरातल्या विविध चित्रकारांनी काढलेली चित्र आम्हाला अतिशय सुंदर पद्धतीनं बघायला मिळाली. शालेय विद्यार्थ्यांनी याचा नक्की लाभ घ्या, कारण या युवकांची धडपड फार कौतुकास्पद आहे. इथल्या विद्यार्थ्यांना, युवकांना चित्राची आवड निर्माण व्हावी, त्यांनी सुंदर अशी चित्र काढावीत आणि जगप्रसिद्ध व्हावी या उद्देशानं औंध हेरिटेज आर्ट गॅलरी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी सुनील कांबळे, औंध आर्ट हेरिटेजमधून आज मी तुम्हाला आमच्या चित्रकलेच्या प्रदर्शन भरवण्यामागचा काय हेतू आहे तो मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतोय. मुळात औंध हे गाव कलेची पंढरी समजलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर आहे. आणि या गावामध्ये एखादा नवीन चित्रकारांना संधी मिळावी या उद्देशानं औंध आर्ट हेरिटेज असं आपण इथं स्थापन केलेलं आहे. आणि या स्थापनेच्या ह्याच्यामध्ये गाववाल्यांचा जे काय सहकार्य आहे ते खूप उत्तम प्रकारे मिळत आहे. सातारा भागातील काही नवोदित चित्रकारांचा जो काय आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे तो खूप चांगला आहे. आणि या माध्यमातून आम्ही नवीन चित्रकारांना ह्या वाड्यात म्हणू आपण इथं जे चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये संधी देत आहोत. आणि त्या पद्धतीनं आपले भविष्यातले काही प्लॅन्स कशा प्रकारचे असणार आहेत की आपण इकडे काही वर्कशॉप्स अरेंज करतो आहोत, काही कॅम्प ऑर्गनाईज करतो आहोत. त्या कॅम्पचा, वर्कशॉपचा स्थानिक विद्यार्थ्यांनी, स्थानिक चित्रकारांनी चांगला उपयोग करून घ्यावा हा आमचा उद्देश असणार आहे. नक्की कालावधी किती असेल, का वर्षभर असेल, कायम असेल? आता हा इथून पुढे आमचा कायमच्या एक्झिबिशनचा असा प्लॅन आहे. दर 3 महिन्याला एक्झिबिशन बदलेल. नवीन चित्रकारांची चित्र येतील, नवीन कॅम्पसाठी नवीन लोक येतील आपल्याकडे. तर या अशा माध्यमातून आपण चित्रकलेचा प्रसार आणि प्रचार व्हावा. काही प्रसिद्ध चित्रकार आज भेट देणार आहेत या वर्षभरामध्ये? नक्की कोण कोण शिकवणार आहे? आता आमच्याकडे मागच्या एक्झिबिशनच्या संदर्भात जर म्हणायचं गेलं तर सुहास भोळकर सारखे फार मोठे व्यक्तिचित्रकार इकडे येऊन गेले. त्यानंतर सांगलीचे बाळासाहेब पाटील सर सारखे चांगले आपण प्राचार्य म्हणू त्यांना, तर ते इकडे व्हिजिट करून गेलेत. त्या माध्यमातून बरेच सिनियर चित्रकार आपल्याकडे व्हिजिट करून जात आहेत. आमच्या संकल्पनेला त्यांची दाद मिळत आहे. आणि ह्या माध्यमातून आपले प्रोजेक्ट जे पुढचे आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून चांगले होऊन जातील. आणि हे प्रदर्शन सर्वांच्यासाठी खुलं आहे. बरं, ह्या कोर्ससाठी काही फी आहे का, काय नक्की तुमची? आता कसं आहे की काही कॅम्प जे आहेत ते पेड कॅम्प असतील, म्हणजे तुमच्या राहण्याची, जेवणाची जी सोय असेल ती तुमच्या पैशातून आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. आणि चित्रकार आहेत त्यांचं मार्गदर्शन ते आमच्यातर्फे मिळणार आहे तुम्हाला. त्याचा फायदा चित्रकारांनी करून घ्यावा, विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. त्या विद्यार्थ्याला किंवा युवकांना प्राथमिक माहिती कशा पद्धतीची असावी जे विद्यार्थी सहभागी होतील? यांना चित्रकलेची ज्यांना आवड आहे, आपण त्याला विद्यार्थीच म्हणू, असं प्रत्येकानं हे कॅम्प किंवा वर्कशॉप इथून पुढचे जे आहेत त्याचा लाभ घ्यावा. ज्याच्या अंगात
खरोखर चित्रकलेचे चांगले गुण आहेत किंवा ज्याला चित्रकला शिकायची आहे अशा लोकांनी इकडे येऊन चित्र शिकावीत. नवीन नवीन चित्रकारांच्या संपर्कातून आपल्या फुलण्याला त्यांना मदत मिळेल, हा आमच्या आर्ट गॅलरीचा उद्देश आहे. वर्षभरामध्ये अनेक उपक्रम या माध्यमातून राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना, युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही सगळी धडपड या युवकांची आहे. याला साथ खऱ्या अर्थानं औंध या गावातल्या ग्रामस्थांची आहे. ती खरंच कौतुकास्पद आहे. नक्की भेट द्या.